नवीन वर्ष येण्याअगोदर ह्या अख्ख्या वर्षात आपण काय केलं याचा एक फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून येऊन गेल्याशिवाय राहतच नाही. यात काही कडू तर काही गोड आठवणी आपल्यासोबत असतात. यावर्षी माझ्या चुटकुल्याला चांगलं समजायला लागलं होतं. तो सगळ्या सणांमध्ये खूप आनंदाने सहभागी झाला. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मना वा सण म्हणजे स्वभावात् आपली करोमि संस्कृती यद्यत् सकलं आणि आपली परस्मै संस्कृती नारायणाते यामध्ये आनंद समर्पयामि आणि अच्युतं केशवं त्याचसोबत आपल्याला रामनारायणं मिळणारे श्रीकृष्ण दामोदरं वासुदेवं चांगुलपणाचे हरे धडे, श्रीधरं अध्यात्माचा माधवं मार्ग, हाच गोपिकावल्लभं खरा आनंद, जानकीनायकं खरं रामचंद्रं भजे एन्जॉयमेंट, हरे हेच राम खरं हरे आयुष्य राम हे राम राम मुलांना हरे यातून हरे समजलं. हरे कृष्ण 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 हरे हरे. यावर्षी मी माझ्या स्वप्नाकडे पहिलं पाऊल उचललं. माझ्या साथीदाराच्या साथीशिवाय हे शक्यच नव्हतं. माझं छोटंसं रेस्टॉरंट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही ओपन केलं. त्या दिवशी तिथे आम्ही व्यवस्थित पूजाही केली. मुलंही खूप आनंदात होती. हे सगळं रेस्टॉरंट माझ्या नवऱ्याने स्वतःच्या हाताने सजवलं, स्वतःच्या हाताने बनवलं. अर्थात खरंच खूप कौतुक वाटतं मला माझ्या नवऱ्याचं. घरात मलाही मदत करतात. माझ्या स्वप्नांना उजाळा देण्यासाठी मला सतत माझ्या पाठीशी असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या कंपनीतले कामंसुद्धा ते चोखपणे पार पाडतात. स्वयंपाक तुला कुठे जमणार अशा म्हणणाऱ्या माणसांना मागे सारून मी आज 4 माणसं अशी जमवली जी ही चव कायम ठेवा असं म्हणत तिथे गर्दी केली. आणि माझ्या स्वकमाईतून मी माझ्या मुलाचा आणि नवऱ्याचा बड्डे बार्बिक्यूमध्ये सेलिब्रेट करावा यापेक्षा मोठा आनंद कुठेच नव्हता. स्वकष्टाला मिळालेल्या फळाचा ग्लो जो आपल्या चेहऱ्यावर येतो ना, तो कुठल्याच फूड फेशियलने येऊ शकत नाही किंवा कसल्याच फेशियलने येऊ शकत नाही. आणि फॅमिलीसोबत घालवलेल्या वेळाचा आनंद ह्या जगातल्या कुठल्याच मॉलमध्ये जाऊन आपण विकत घेऊ शकत नाही. स्केच पेनने केलेलं बाहुलीचं मेकअप, ट्युशनमधील मुलांना बोर न होऊ देता त्यांचा घेतलेला रंगीत अभ्यास, मुलासोबत मस्ती, त्याचं ते पावडर सांडणं, घरामध्ये खूप धुमाकूळ घालणं, मग त्यांच्यासोबत घालवलेला सुंदर वेळ ज्याच्यामध्ये त्यांनी अशी छान छान सेल्फी देणं, गरम गरम सकाळचे पोहे, मग ते खाऊन बाहेर जाणं आणि तिथे जाऊन मस्त पिझ्झा खाणं. कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी 2 पाऊल मागे यावंच लागतं. दुःख होतं तेव्हा, पण सुख यात मानायचं की सगळं काही नीट होईल. कदाचित आयुष्यात आणखी उंच झेप घेण्यासाठी असेल, पण मला पुन्हा एकदा माझा उचललेला पाऊल मागे घ्यावा लागला. वाईट वाटलं थोडंसं, पण विचार केला की ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी वेळीच थांबवलेल्या बऱ्या असतात. थांबणं म्हणजे हारणं नाही. फक्त पावसाळ्यातच अडचणी येतात बाहेर जाण्यासाठी असं नाही आहे. लहान मुलं आणि फक्त त्यांना सांभाळणारे आपणच असू ना, तर खूप अडचणी येतात आयुष्यामध्ये. त्या छोट्या छोट्या जीवांना जपणंही खूप खूप गरजेचं असतं. एवढ्या गरम गरम कम्फर्टमधून त्यांना काढून थंडीमध्ये नेणं आणि त्यांना आजारी करणं हे कुठेतरी आम्हाला पटत नव्हतं. हे सगळा विचार करूनच पुढे पाऊल उचलला होता आणि ह्या नाजूक जीवांना ते सोसलं नाही. त्यांना पेलवली नाही ती थंडी. त्यांना सर्दी, खोकला, ताप या आजारांनी ग्रासलं. शेवटी हे सगळं करायचं यांच्यासाठीच, म्हणून आम्ही हा पाऊल मागे उचलला. त्यांना घरी ठेवून जाणं पॉसिबलच नव्हतं, कारण त्यांना सांभाळणारा आम्हा दोघांशिवाय कोणीच नाही आहे. त्यांनी एकटं जाणंही पॉसिबल नव्हतं, कारण तिथे सगळं ते एकट्याने मॅनेज करणं खूप हार्ड होतं आणि कोणाला तरी तिथे कामाला ठेवणं वगैरे हे सध्या आम्हाला परवडणारं नव्हतं. आम्ही जे काही करणार हे दोघांनीच करणार असं ठरवलं जरी असलं तरी त्यांना ऑफिसमधून यायला खूप उशीर व्हायचा आणि त्यानंतर सगळं ओपन करणं, त्यानंतर जेवण बनवणं, ते सगळं खूपच डिफिकल्ट जात होतं. बिझनेसमध्ये कन्सिस्टन्सी असणं खूप आणि खूप गरजेचं असतं.
लोक म्हणतील आता एकही गोष्ट पूर्ण करत नाही किंवा यांची हवा पटकन फुस होऊन जाते. पण आम्हाला माहिती आहे आयुष्यात कुठे थांबायचं, कुठे चालायचं. नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आम्ही निघालोय 2025कडे.